एक श्रीमंत घरातील महिला होती। तिचा नवरा एक बिझनेसमन होता, एक व्यापारी होता आणि तो दिवसभर दुकानावर काम करायचा, स्वतःचं दुकान सांभाळायचा, त्याचा बिझनेस सांभाळायचा। आता घर बंगला मोठा होता, घरामध्ये त्याची जी बायको आहे ती एकटी होती, दिसायला अतिशय सुंदर होती आणि याच सगळ्या माध्यमातून तिला एक वेगळाच नाद लागलेला होता आणि ती त्याच घरामध्ये जो असणारा नौकर आहे त्याच्याबरोबर संबंध ठेवू लागली, रात्र रंगीन करू लागली आणि जास्तीत जास्त वेळ नौकराबरोबरच घालू लागली। आता या सगळ्या गोष्टी त्या नवऱ्याच्या माघारी त्याच्याच घरामध्ये घडू लागल्या आणि या सगळ्या गोष्टीची माहिती जेव्हा त्या नवऱ्याला मिळाली तेव्हा त्यानं घरामध्ये CCTV लावण्याचं ठरवलं आणि CCTV लावल्यानंतर तर हा प्रकार कमी होईल, बंद होईल असं त्या नवऱ्याला वाटत होतं। पण मात्र CCTV लावल्यानंतरही हा प्रकार कमी झाला नाही आणि त्याची बायको त्या नौकराबरोबर सगळं काही करायची आणि तो नवरा CCTV कॅमेऱ्यामध्ये बघायचा आणि यामधून घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे बिहारचा एक जिल्हा आहे पूर्णिया नावाचा आणि याच पूर्णिया जिल्ह्यामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारे एक व्यक्ती आहेत प्रदीप नावाचे आणि त्यांची बायको आहे सीतम नावाची। आता प्रदीप आणि सीतम या दोघांचं लग्न झालेलं होतं। प्रदीप हे उच्च शिक्षित होते आणि उच्च शिक्षित असल्यामुळं त्यांनी इंजिनिअरिंगचं शिक्षण केलं होतं। इंजिनिअरिंगचं शिक्षण केल्यानंतर इंजिनियर म्हणून ते काम करायचे आणि एका स्पर्धा परीक्षेची तयारी करून स्पर्धा परीक्षा देऊन ते गव्हर्नमेंट इंजिनियरसुद्धा झाले होते। उत्तर प्रदेशमधल्या एका मोठ्या शहरामध्ये इंजिनियर म्हणून त्यांची नियुक्तीसुद्धा झालेली होती। आता उच्च शिक्षित तरुण आहे, इंजिनियर म्हणून काम करतोय म्हणून त्याला सुंदर बायकोसुद्धा मिळाली होती, ती सुद्धा उच्च शिक्षित होती, तिचं नाव सीतम होतं। आता ते बायकोला घेऊन उत्तर प्रदेशमध्ये गेले, त्या ठिकाणी राहू लागले। आता नवरा सरकारी नोकरीला आहे, इंजिनियर आहे, घर आहे, दार आहे, गाडी आहे, घोडी आहे, अशा पद्धतीनं सगळं काही त्यांचं उत्तमरित्या चालू होतं। पण मात्र सरकारी नोकरी असल्यामुळं प्रदीप हे जास्तीत जास्त घराबाहेर राहायचे, सरकारी टायमिंग यायचा आणि जायचा ठराविक होता, त्यामुळे सगळ्या काही गोष्टी त्याच्या बायकोला सीतमला माहीत होत्या। बरेच दिवस यांच्या लग्नाला उलटून गेले तरी या दोघांना मूलबाळ होत नव्हतं, म्हणून ती जी सीतम नावाची बायको आहे तिला आता बाहेरचेच लोक आवडू लागले होते। बाहेरच्याच एका व्यक्तीवर प्रेम आलेलं होतं आणि तो बाहेरचा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून प्रदीप यांचा मित्रच होता। आता प्रदीपचा मित्रच पत्नी सीतमीनं पटवला होता आणि जेव्हा जेव्हा नवरा घरी नसायचा तेव्हा ती त्याच्या मित्राला बोलून घ्यायची आणि त्याच्यासोबत अगदी सगळं काही करायची। अशा पद्धतीनं दोघं एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचे। आता या सगळ्या गोष्टी उत्तर प्रदेशमध्ये घडत होत्या, त्याची माहिती, त्याची जाणीव, कुठंतरी त्याचा संशय तिच्या नवऱ्याला म्हणजे प्रदीपला आला आणि मग प्रदीपनं त्याच्या बायकोला समजून सांगितलं की अशा पद्धतीनं करणं योग्य नाही, काही नाही, तू जर असं काही केलं तर माझ्यासोबत राहायचं नाही आणि मी तुला सोडून देईल, असं तसं बऱ्याच गोष्टी तिला सांगितल्या। मग कुठंतरी तिनं असं करणार नाही, तसं करणार नाही, मला मूल पाहिजे, अशा तशा गोष्टी सांगितल्या आणि मग त्यांनी ठरल्याप्रमाणे ती नोकरी सोडून दिली आणि तिच्या बायकोला घेऊन थेट ते त्यांच्या मूळ गावी म्हणजे बिहार राज्यातील पूर्णिया जिल्ह्यामध्ये ते त्यांच्या मूळ गावी आले आणि त्या ठिकाणी स्वतःचं एक हार्डवेअरचं मोठं दुकान टाकलं आणि ते दुकान ते चालवत होते, व्यापारी म्हणून त्या ठिकाणी ते काम करत होते। आता बरेच दिवस उलटल्यानंतर या दोघांच्या सुखी संसारामध्ये त्यांना 2 मुलंसुद्धा झालेली होती बऱ्याच वर्षानंतर। आता 2 मुलं झाल्यानंतर प्रदीप यांनी त्या ठिकाणी स्वतःचं दुकान टाकलं, व्यापार चांगल्या पद्धतीनं चालू लागला, सगळ्या काही गोष्टी सुरळीत होत्या।
पण मात्र त्या महिलेला लागलेला होता तो म्हणजे पुरुषांचा नाद। आता पुन्हा एकदा तो जो नवरा आहे तो कामाच्या नादामध्ये दुकानावर जात होता, तिकडे जास्तीत जास्त वेळ घालवत होता आणि इकडं मात्र या महिलेला करमत नव्हतं आणि तिनं याच माध्यमातून आता तिच्या घरी येणारा जो पाणी बॉटल घेऊन येणारा होता, जार देणारा म्हणजे जे पाणी देणारा मुलगा होता, त्यालाच तिनं तिच्या जाळ्यामध्ये घेरलं होतं आणि ती तिच्याच घरामध्ये काम करणाऱ्या नौकराला बेडरूममध्ये घेऊन जात होती आणि त्याच्यासोबत अगदी सगळं काही करत होती। घरामध्ये कामाला एक बाईसुद्धा होती आणि ती बाई तिच्या डोळ्यानं सगळं काही पाहत होती, पण कोणाला ही गोष्ट सांगत नव्हती। आता प्रदीप जरी घरी नसला तरीसुद्धा आजूबाजूचे लोक कोण येईल कोण चाललंय, या बाईचे लक्षण कसं आहे, या सगळ्या गोष्टी माहीत असायच्या। मग याच माध्यमातून एकदा शेजाऱ्या पाजाऱ्याने ही गोष्ट प्रदीपला पुन्हा एकदा सांगितली की तुझी बायको अशा अशा पद्धतीनं करते आणि तुमच्या घरामध्ये जो मुलगा आहे त्याच्यासोबतच हे सगळं प्रकरण चालू आहे। प्रदीपनं आता मात्र त्याच्या बायकोला खडसावून सांगितलं, तो तिला रागावला आणि सीतमला सांगितलं तुझ्या पहिल्या लफड्यामुळेच मी ती नोकरी सोडून तुला इथं आणलंय आणि तू पुन्हा आता तेच लफडे सुरू केलेत, मी तुला घटस्फोट देईल, मी तुला घटस्फोट देऊन वेगळं करेल, आता तुला मी सहन करणार नाही। आता या सगळ्या गोष्टी सहन न झाल्यामुळं प्रदीपनं काय केलं, त्या घरामध्ये सगळ्या ठिकाणी CCTV कॅमेरे लागले, जेणेकरून कोण येतंय कोण जातंय याची माहिती त्याला मिळेल, म्हणून त्यानं CCTV कॅमेरे त्या घरामध्ये लावले होते आणि पुन्हा या दोघांचं अशा पद्धतीनं सगळं काही सुरळीत चाललं होतं। आता घरामध्ये सगळीकडे CCTV कॅमेरे लावल्यामुळं त्या सीतमला आता कोणाला भेटता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, हिला बाहेर जायला बंधनं लावले होते आणि बाहेरून कुणीसुद्धा घरात आलं की ते CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसत होतं। म्हणून बरेच दिवस हिनं या सगळ्या गोष्टी सहन केल्या आणि मग पुन्हा एक दिवस ती तिच्या नवऱ्याबरोबर प्रदीपसोबत भांडू लागली आणि CCTV कॅमेरे काढायचा आग्रह धरू लागली। मग मात्र CCTV कॅमेरे काढायला त्यानं विरोध केला, तू प्रामाणिक आहे तर मग CCTV कॅमेऱ्याची तुला काय भीती आहे असं त्यानं विचारलं। तेव्हा तिनं सांगितलं की आपली बी पर्सनल लाईफ आहे असं तसं म्हणून गोड गोड बोलून घरातले CCTV कॅमेरे काढावा लावले आणि कॅमेरे काढल्यानंतर पुन्हा तिचा प्रकार त्याच पद्धतीनं सुरू झाला आणि ती त्याच पद्धतीनं करू लागली। आता त्याच पद्धतीनं करत असताना आता मात्र प्रदीपला या सगळ्या गोष्टीची जाणीव झालेली नव्हती, पण मात्र या सीतमनं आता एक वेगळाच डाव तिच्या मनामध्ये शिजत होता आणि तिनं तिच्या प्रियकराबरोबर त्या नौकराबरोबर प्रदीपलाच ठार करायचं ठरवलं आणि मग मार्च 2024 मध्ये त्या सीतमनं तिच्या नवऱ्याला त्या ठिकाणी ठार करायचं ठरवलं। तिचा प्रियकराला बोलून घेतलं, संध्याकाळी बोलून घेतलं आणि मग संध्याकाळीच त्याचा आधी गाळा आवळून त्याला ठार केलं। डोक्यामध्ये एक मोठी जाड वस्तू मारली आणि वस्तू मारल्यानंतर तिथंच ते बेशुद्ध पडले, रक्तस्राव झाला, तिथं पडले आणि त्या ठिकाणी पडले आणि ही सुद्धा त्या ठिकाणी बसून होती। आता प्रियकरानं आणि बायकोनं त्या प्रदीपला मारलेलं होतं, त्याचा मृतदेह तिथं पडलेला होता आणि एवढी सगळी मोठी घटना होऊ नये त्या नौकरांनी आणि त्या मालकिनीनं एक सोबत रात्र त्या ठिकाणी घालवलेली होती। जेव्हा सकाळ झाली तेव्हा मात्र त्या ठिकाणावर नौकर गायब झालेला होता, तर ती जी बायको सीतम आहे ती दुसऱ्या रूममध्ये अशी गपचिप पडलेली होती। सकाळ झाल्यानंतर नौकरांनी तिथं आली, ती काम करणारी बाई त्या ठिकाणी आली आणि आल्यानंतर साहेबाच्या बेडरूममध्ये जाऊन पाहिलं तर साहेब हे निपचिप पडलेले आहेत, त्यांच्या डोक्यामधून रक्तस्राव झालेला आहे। हे पाहून तिनं आरडाओरड चालू केली, आजूबाजूच्या लोकांना आवाज दिले, आजूबाजूचे लोकसुद्धा त्या ठिकाणी जमा झाले, काय झालं म्हणून गर्दी झाली। त्यांनी बघितलं की तो नवरा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे। त्यापैकीच एका जणांनी पोलिसांना फोन केला, पोलीस घटनास्थळी आले, संपूर्ण प्रकरण काय आहे कशा पद्धतीने आहे हे तपासून पाहू लागले। त्या नौकरांनीला विचारलं संपूर्ण प्रकार काय, तिने सांगितलं की मी सकाळी आले, घरामध्ये बेडरूममध्ये जाऊन पाहिलं तर साहेब या ठिकाणी पडलेले होते आणि मालकीन साहेब दुसऱ्या बेडरूममध्ये झोपलेले आहेत, त्यांनासुद्धा काही सूद नाही। जेव्हा त्या सीतमला त्या घरमालकीनीला ही सगळी गोष्ट पोलिसांनी विचारली तेव्हा तिनं सांगितली की मलासुद्धा काही माहीत नाही, मी बेशुद्ध पडलेली होते आणि बेशुद्ध पडलेले असताना संध्याकाळी चोर आले, त्यांच्या डोक्याला पट्ट्या बांधलेल्या होत्या, त्यांनी त्याला ठार मारलं आणि मलासुद्धा बेशुद्ध करून निघून गेले असा जबाब
तिनं पोलिसांना दिला। आता पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला, घटनेचा तपास सुरू केला आणि तो जो मृतदेह आहे तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। आता पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्यानंतर पोस्टमॉर्टमचा रिपोर्टसुद्धा आला आणि पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमधून सिद्ध झालं की तो जो प्रदीप नावाचा व्यक्ती आहे त्याचा गळा दाबून त्याला ठार करण्यात आलं आहे आणि गळा दाबून ठार केल्यानंतर त्याच्या डोक्यावर एक वस्तू जाड मारलेली आहे। आता हे सगळं झाल्यानंतर चोर डायरेक्ट गळा दाबून ठार कशाला करतील, चाकू बिकू खुपसून ठार करतील असा समज पोलिसांचा होता, म्हणून पोलिसांनी उलट तपास करायला सुरुवात केली। उलट तपास केल्यानंतर तिची बायको सीतम आहे तिचा पुन्हा एकदा जबाब नोंदवून घेतला, पण मात्र तिनं सुरुवातीला जबाब जो दिला होता तो वेगळा होता आणि दुसऱ्यांदा दिलेला जो जबाब होता तो सुद्धा वेगळा होता। मग पोलिसांनी त्या घरामध्ये काम करणारी जी कामवाली होती तिला सुद्धा चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं होतं आणि तिला सविस्तर सगळं काही विचारलं होतं। आता त्या कामवाल्या बाईनं पोलिसांना सांगितलं की ती जी मालकीन आहे तिची नियत काही बरोबर नव्हती, ती नौकरासोबत असं करायची तसं करायची आणि यामुळंच नवरा बायकोमध्ये जोरदार भांडणंसुद्धा व्हायचे। घरामध्ये CCTV कॅमेरेसुद्धा लावले होते, हा तणाव मागच्या अनेक दिवसांपासून चालू आहे असं कामवालीनं पोलिसांना सांगितलं आणि पोलिसांनी त्या बायकोविरुद्ध सगळी चक्र फिरवली आणि तीच यामध्ये खुनी आहे असं पोलिसांना समजलं। तेवढ्यात प्रदीपचे जे मामा आहेत ते मामासुद्धा त्या ठिकाणी आले आणि त्या मामाने सुद्धा घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला। त्या मामाचं नाव होतं सचितानंद। सचिनानंद हे प्रदीपचे मामा होते, ते पोलीस स्टेशनमध्ये आले आणि त्यांनी सुद्धा घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला, कारण की प्रदीपनं अनेक वेळा मामाकडे तक्रार दिली होती की त्याची बायको असं करते तसं करते, दुसऱ्या लोकांच्या संपर्कात आहे। मग सचितानंद हे त्याच्या भाच्याला प्रदीपला म्हणले होते त्याला सोडून दे, घटस्फोट दे, तिच्यासोबत राहू नको, ती एकदम तुला उद्ध्वस्त करून टाकेन। पण मात्र प्रदीपनं सांगितलं तिला जर मी घटस्फोट दिला तर लेकरा बाळांचं काय होईल, समाजामध्ये माझं नाव खराब होईल, म्हणून तिला घटस्फोट दिला नाही आणि तिला घटस्फोट दिला नाही तर तिनं त्यालाच ठार केलं। त्यामुळं आता पोलिसांनी सीतमला ताब्यात घेतलंय, कठोरातली कठोर कारवाई तिच्यावर केली जाईल। तिचा प्रियकरसुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलाय आणि या दोघांवर सुद्धा कारवाई चालू आहे आणि त्यांना आता न्यायालयामध्ये सुद्धा हजर केलं, त्यांना कठोरातली कठोर शिक्षा होईल असं सुद्धा सांगण्यात आलं। पण समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं। एकंदरीत प्रदीपनं जर तिला आधीच घटस्फोट दिला असता तर हे सगळं प्रकार घडला असता का? आता बायको म्हणून ती सुद्धा नीट वागली असती तर हे सगळं घडलं असतं का? तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।